गेल्या 10 वर्षांतील गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात मिळाल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आनंद वार्ता दिली आहे। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। यापूर्वी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा मानस बोलून दाखवला होता, तर महाविकास आघाडीच्या काळात ग्रोथ रेट निगेटिव्ह असल्यानेच राज्याला सेटबॅक बसल्याचे वक्तव्य सुद्धा त्यांनी केले होते। दरम्यान त्यांनी परकीय गुंतवणुकीचा आकडा समोर आणत महायुती सरकारची पाठ थोपटली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची आकडेवारी सादर केली। त्यांनी याविषयीचे खास ट्विट केले। त्यानुसार केंद्र सरकारच्या DPIITने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे। ही गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे असं म्हटलंय। असे करताना महायुती सरकारने आपल्याच 2016 ते 17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला। अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केले आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड ही अशीच कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे। मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलाय। मुंबई आणि MMR मध्ये विविध प्रकल्पांचे वेगाने काम सुरू आहे। त्यातच मुंबईच्या वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्यात येणार आहे। याच ठिकाणी चौथी मुंबई वसवण्यात येणार आहे। तर वाढवण बंदर हे JNPT पेक्षा तिप्पट मोठे असेल अशी माहितीही फडणवीस यांनी दिली आहे। अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।